महाराष्ट्रातील विशेष बातम्या, विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींच्या विशेष मुलाखती. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे जोळबन या छोट्याशा गावातील महादेव करपे या युवकाने पारंपरिक गरिबीला कंटाळून त्यामध्ये बदल करण्याचा निश्चय केला. गावातील शाळेतील शिक्षण संपल्यानंतर या युवकाने केज या तालुक्याच्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र घरच्या गरिबीमुळे बसच्या पासला देखील पैसे मिळत नाहीत, म्हणून शिक्षण बंद होणार होतं. पण महादेव करपे यांनी ठरवलं की शिकायचं, पण स्वकष्टाने शिकायचं असा निश्चय करून मग केजला त्यांनी प्रवेश घेतला आणि सकाळी पेपर टाकण्याचे काम चालू केले. दिवसा शिक्षण घेतले आणि रात्री वेटरची नोकरी सुद्धा केली. अशा प्रकारे कमवा आणि शिका या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले आणि अंबाजोगाईमध्ये त्यांनी श्रीकृष्ण ऑटो सर्व्हिसच्या माध्यमातून स्वतःचा मेकॅनिकल विभागाचा उद्योग चालू केला आहे. या उद्योगामध्ये त्यांना आता चांगले यश मिळाले आहे. म्हणून या यशस्वी युवा उद्योजकाची आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा. आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज वन महाराष्ट्र. यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आज आम्ही निवड केली आहे अंबाजोगाई शहरातील युवा आदर्श प्रसिद्ध उद्योजक महादेवप्पा लक्ष्मण करपे. श्रीकृष्ण ऑटो सर्व्हिस विमलसृष्टी केज रोड अंबाजोगाईचे ते मालक आहेत. महादेवप्पा करपे यांच्याबद्दल विशेष सांगावं असं वाटतं की केज तालुक्यातील जवळबन हे त्यांचं गाव. अगदी घरची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती वडील एक शेतकरी, एक अल्पभूधारक शेतकरी, आणि पहिल्यापासूनच पुढे ते वाटत होतं की आपण जिद्द, चिकाटी आणि मेहनत या सर्वांच्या जीवावर आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने ते केज नगरीमध्ये दाखल झाले. सुरुवातीला काही काळ त्यांनी पेपर विकण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये वेटर आणि हे सगळं करत असताना शिक्षण सुद्धा सुरू होतं. त्यांनी ITI शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीच्या पाठीमागे न लागता ते उद्योगामध्ये आले. अगदी कुठल्याही प्रकारचं भांडवल जवळ नव्हतं. भांडवल एकच होतं, ते म्हणजे कष्ट. कष्ट या भांडवलाच्या जीवावर महादेवप्पा करपे या व्यक्तीनं स्वतःचं नाव निर्माण केलं. असं म्हणतात की ज्या व्यक्तीच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि काम करण्याची तयारी असेल तर या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. यशोगाथा या विशेष कार्यक्रमात बाप्पा तुमचं स्वागत. सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या. माझं नाव आहे महादेव लक्ष्मण करपे, राहणार जोळबन, तालुका केज, जिल्हा बीड. आणि शिक्षण काय झालं आपलं? शिक्षण माझं 10वी नंतर 2 वर्ष सिव्हिल ड्रॉप्समन हा कोर्स झाला आहे ITIचा. बरं, गावाकडची परिस्थिती कशी, म्हणजे वडील काय करायचे नेमके? वडील घरची 2 एकर शेती आणि लोकांची इथं शेतमजुरी करायची. शेतमजुरी. लहानपणीचे दिवस कसे होते, म्हणजे खूप चांगले होते का अगदी हालाकीचे होते? नाही, हालाकीचे होते. बरं, मग पुढील शिक्षण जेव्हा तुम्हाला पूर्ण करायचं होतं की म्हणजे ITI वगैरे, तर मग तुम्ही जेव्हा गाव सोडला त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती होती, कशा प्रकारे तुम्ही शिक्षण पूर्ण केलं? शिक्षण पूर्ण करताना मी सुरुवातीला पेपर टाकले. पेपर टाकत नाईटला हॉटेलला वेटरी करून दिवसभर पेपर विकायचे, पेपर टाकायचे आणि रात्री वेटर म्हणून काम करायचं. वेटर म्हणून काम करायचं हॉटेलला. आणि मग शिक्षण कसं पूर्ण केलं? दिवसा ITI पूर्ण करायचं. दिवसा ITI पूर्ण करायचं, सकाळी पेपर, दुपारी शिक्षण आणि रात्री परत वेटर. हे सगळं करत असताना एक जे काही आर्थिक जी घालमेल आहे ती कशा पद्धतीने पूर्ण व्हायची, म्हणजे नेमके पैसे मिळायचे त्यातनं? पैसे मिळायचे ना. बरं, आणि मग गावाकडं जी काही परिस्थिती होती, गावाकडनं तुम्हाला काही सपोर्ट भेटला काय वडिलांना त्या काळात? आईवडिलांकडनं त्यावेळेस नाही सपोर्ट भेटला आणि माझ्याकडनं पण त्यावेळेस घरी सपोर्ट झाला नाही. तशी काही परिस्थिती नव्हती आहे की नाही? बरं, पेपर विकताना बाप्पा असं वाटत होतं का की मी एक दिवस फार मोठा उद्योजक होईल? असं वाटत नव्हतं. काहीतरी थोडी जिद्द होती की आपण काहीतरी हे करत असताना, शिक्षण करत असताना काहीतरी नेमका तो संघर्ष कसा होता? कारण एक भाकरीचा तो संघर्ष होता, एक तर वेटर रात्री, परत दिवसा पेपर विकणे आणि दुपारी शिक्षण. ही सांगड कशी तुम्ही घालायचं? साधारणतः एक पेपर विकताना किती पैसे मिळायचे, म्हणजे किती रोजगार मिळायचा त्याच्यामध्ये? पेपर विकताना एक दररोज 20 रुपये मिळायचे. 20 रुपये. हां, आणि हॉटेलला नाईटला काम करत असताना त्यावेळेस काहीतरी 10 रुपये होते मला. 300 रुपये महिन्यात ते, आणि 700 रुपये, असं एकंदरीत 900 रुपये महिन्यात मला मिळायचा. बरं, या सगळ्या या संघर्षामध्ये कुठेतरी बालपण हरवले याची खंत वाटते का? वाटते ना. काय खंत वाटते? काय ज्या वयामध्ये आपण खेळायचं, बागडायचं आहे की नाही, त्याच वयामध्ये मग कुठेतरी त्या गरजा आपल्याला पूर्ण करता आल्या नाही. बरं, आज या ठिकाणी मला मुद्दाम विचारायचं की एक शेतकरी, अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या जिद्दीनं कष्टातनं, कारण गाव तोच आहे, गावातली माणसं तीच आहेत, आज जेव्हा एक उद्योजक म्हणून गावाकडे जातात तेव्हा काय वाटतं नेमकं?
बरं वाटतं. परिस्थिती कशामुळे बदलली? नशिबामुळे बदलली का कष्टामुळे बदलली? कष्टामुळे बरं, म्हणजे तुमचा विश्वास कशावर आहे? नशिबावर, कष्टावर आहे. मग या ठिकाणी तुम्ही जे कष्ट घेतले आहेत यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा कोणी दिली? प्रेरणा माझे मामा, आई वडील. आई वडिलांनी आणि मामाने जास्त प्रेरणा. बरं, आई वडील काय सांगायचे की ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एक चांगला उद्योजक बनता आलं? आई वडील फक्त म्हणायचे की काम करत असताना थोडं इमानदारीने काम करायचं. इमानदारी. आणि मामा काय सांगायचे? मामा सांगायचे, मामा तेच सांगायचे ना. बरं, जिद्दीने आणि प्रामाणिकपणे आहे की नाही? मग या प्रामाणिकपणाचं खरंच तुम्हाला फळ भेटलं का? भेटलं. बरं, बालपणीच्या बाप्पा काय आठवणी आहेत की ज्या तुम्ही आजही विसरला नाही, की जे असा कुठला प्रसंग आहे का की तो प्रसंग तुमच्या आजही लक्षात आहे? काम करत असताना असेल किंवा शाळेतला असेल? नाही असं म्हणजे सांगता एवढा सांगणार नाही की नाही? बरं, अशी कोणती परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे गाव सुटला किंवा तुम्हाला एक जिद्दीने कष्टाने या आयुष्याला सामोरं जावं असं वाटलं? गाव ह्याच्यामुळे सुटला की ज्यावेळेस मी कॉलेजला जायचो त्यावेळेस बसचा पास काढण्याचे माझ्याकडे पैसे नव्हते आणि घरची परिस्थिती वडिलांनी पैसे दिले नाही. म्हणून एक दिवशी असंच मी सायकलून जाणं करायचं. मग ते जाणं करत असताना मी केज तालुक्यामध्ये काम पाहिलं, पेपर टाकायचं, आणि राहायला केजलाच गेलो. नंतर म्हणजे 5 पैसे नव्हते. 5 पैसे नव्हते. या प्रसंगावरून मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की अशी परिस्थिती आली पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्हाला विचार करण्यास ती परिस्थिती भाग पाडते की पास काढण्यासाठी पैसे नव्हते आणि खऱ्या अर्थानं पाससाठी पैसे नव्हते म्हणून आयुष्यात तुम्ही पास झालात. कारण त्या पाससाठी जर पैसे असते तर तुम्ही आयुष्यात पास झाले नसतात. कारण जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणतात. आणि म्हणून बाप्पांनी गाव सोडला, केज शहरामध्ये आले, सुरुवातीला पेपर विकण्याचं काम केलं, वेटर म्हणून काम केलं. हे सगळं काम करत असताना काही खंत वाटायची का? कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा काय असतं की काम करायची तरुणांना लाज वाटते. मग तुम्हाला या गोष्टींचं काय नेमकं? कामाची मला लाज कधीच वाटली नाही. गावाकडचे लोक जातात पाहिजे, मुलगा आपल्या गावातला मुलगा हॉटेल काम करतो, मग त्याचं मला काय वाटलं नाही. त्यांना पण ते लोकांना पाहून तर लोकांना थोडीशी खंत वाटत असेल यार गावातला मुलगा आपला आहे की नाही? तुम्हाला त्या ठिकाणी मग अगदी अवघडसारखं वाटत असेल? नाहीच, मला कधी वाटून घेतलं. मला कामाची गरज होती, मला कुठे थोडं. बरं, एक पेपर विकताना हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करताना तुम्हाला नेमकं काय शिकता आलं तिथं? तिकडे तसा मेहनत आणि त्याच्यानंतर थोडं नेमकं काय शिकलात ते तुम्ही की कष्टाशिवाय पर्याय नाही की नाही आपल्याला? कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि ते करत असताना म्हणजे थोडं उद्योजक व्हावं असं मला वाटतं. उद्योजक व्हावं असं म्हणजे नफा तोटा यात मला गोष्टी कळाल्या, गणित कळालं त्यावेळेस काय नेमकं केल्यानंतर काय होतं. बरं, वेटर असताना तुम्हाला अगदी भाज्या वगैरे त्यावेळेस तुम्ही बनवा शिकलात आणि तुम्ही नंतर हॉटेल पण टाकलं. तर ही जी जिज्ञासा आहे म्हणजे शिकून घेण्याची, ही कशा प्रकारे तुम्ही म्हणजे वाढवली खरं तर? म्हणजे बऱ्याच वेळा काय असं माणूस काम करतो पण शिकत नाही काही. तुम्ही काम केलं पण शिकलात तुम्ही. मला काम करण्यापेक्षा ती म्हणजे शिकण्यात आवड असते होती. शिकण्यात जास्त आवड होती. नवीन अनुभव. कदाचित परिस्थिती चांगली असेल तर बाप्पा चांगल्या ठिकाणी जे चांगलं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं आहे की नाही? बरं, मग बाप्पा हे सगळं एक वेटर, एक पेपर बॉय, मग उद्योजक का व्हावं असं वाटलं? कारण बऱ्याच वेळा असं असतं की वेटर किंवा जर पेपर बॉय असेल आणि मला जर उद्योजक व्हायचं म्हटलं तर शक्य नसतं, लोक हसतात. मग तुमच्या मनामध्ये हा उद्योजक कोणी जागा केला? का तुम्हाला उद्योजक व्हावं असं वाटलं? ज्यावेळेस मेकॅनिक लाईनमध्ये आलो, हॉटेल लाईनमध्ये आलो आणि मेकॅनिक लाईनमध्ये आलो, त्यावेळेस असं वाटलं की आपण हे काम शिकत कधीतरी कुठंतरी आपण थोडं एक छोटं तरी आपण स्वतः वर्कशॉप चालू करावं, की आपण आपल्या पायावर उभारावं. तर असं मी 2012 मध्ये सुद्धा छोटं वर्कशॉप उभा केलं, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग या नावानं. ते करत करता श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसेस एक चांगला तुम्ही उद्योग उभा केला आहे, नावारूपाला आलेला आहे, एक वेगळी ओळख तुमची झालेली आहे. तर या श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसेसची उभारणी कोणत्या वर्षी केली आपण? श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसची उभारणी मी 2012 या वर्षी केली. 2012 मध्ये केली. तर कशा पद्धतीने उभारणी केली? नेमकं आर्थिक भांडवल किंवा नेमकी जागेची पाहणी असेल किंवा या उद्योगातले अगदी बारकावे असतील असे? त्यावेळेस जागा म्हणजे भाड्याने केली, मित्र कंपनी सहकार्य केलं, प्लस पुन्हा थोडं सावकाराकडून थोडे पैसे व्याजाने घेऊन हे उभारणी केली. बरं, निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि म्हणून या उद्योगाची उभारणी झाली. बाप्पा, हे जे तुमचं आज नाव झालेलं आहे मार्केटला आज, कारण मार्केटला नाव व्हायलाही वेळ लागत नाही आणि बदनाम व्हायलाही वेळ लागत नाही, परंतु श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसेस म्हटलं की या ठिकाणी बाप्पाचा उद्योग, महादेव बाप्पा करपे यांचा उद्योग अशी ओळख तयार झाली आहे. तर कशा पद्धतीने याचं नाव तयार झालं, एक ब्रँड बनला याचा? ब्रँड बनला याच्यामुळे बनला की एक काम, एक म्हणजे खात्रीशीर काम आणि थोडं इमानदारीने काम, म्हणजे ग्राहकांचा विश्वास कशा संपादन केला पाहिजे. मग आज या ठिकाणी या श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसेस या ठिकाणी कुठल्या कुठल्या गोष्टीची तुम्ही सर्व्हिस देता? आपल्याकडं व्हील अलाइनमेंट आहे, बॅलन्सिंग आहे, ऑटोमॅटिक टायर चेंज आहे, AC गॅस फिलिंग आहे, वॉशिंग आहे, ब्रिस्टोनचे न्यू टायर आहेत आपल्याकडे,
बाप्पा, एक आणखी दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे आलेला जो ग्राहक आहे हा वारंवार तर येतोच, पण तो इतरांना घेऊन येतो. तर याच्या मागचं नेमकं कारण काय नेमकं, म्हणजे कुठल्या प्रकारची जाहिरात तुम्ही कधी करत नाही, परंतु तुमची माउथ पब्लिसिटी खूप चांगली होते. तर कशा पद्धतीने तुम्हाला याचा अनुभव आला आहे की एक ग्राहक आला की तो आणखी इतरांना काय म्हणते का, आपण ज्यावेळेस ग्राहक आपल्याकडे येईल त्यांना बोलण्यापेक्षा पुढे हे करण्यापेक्षा म्हणजे बोलून जिथे आपला ग्राहक जमवायचे म्हणजे पोपटपंची करायची नाही, पोपटपंची नाही कामातून करायचं, आपली. आपल्याला कामाच्या क्वालिटीवर आपण तिकीट गिऱ्हाईकाला जमा केलेलं आहे. आज या ठिकाणी एक उद्योजक म्हणून जे तुम्हाला यश संपादन झालेलं आहे, तर या यशाचं काय गमक आहे बरं नेमकं? काय वाटतं, कशामुळे हे यश भेटलं असेल तुम्हाला? हे कुठली कारण आहे? म्हणजे कष्ट, मेहनत, जिद्द? कष्ट आणि मेहनत, जिद्द, बरं. तिन्ही. या यशाबद्दल काय सांगू इच्छिता? म्हणजे या यशाचं आपण श्रेय नेमकं कोणाला देऊ इच्छिता? ह्या यशा श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि मामांना देईन. बरं. ॲटो सर्व्हिसेस तर खूप आहेत, परंतु श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसेस या विमल सृष्टी या ठिकाणी तुमचा हा उद्योग उभा केला आहे, तर या उद्योगाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे? इतर उद्योग आणि तुमचा उद्योग काय वैशिष्ट्य आहे? इतर उद्योगापेक्षा आपल्याकडे थोडं अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या मशीन आहेत. बरं. म्हणजे मशीन्स चांगले Machines आहेत, आहेत. त्यानंतर सर्व्हिस चांगली सर्व्हिस असेल चांगली आहे, आणि रेटसुद्धा अगदी योग्य असते. योग्य ते. बरं. या ठिकाणी मला आणखी विचारायचं तुम्हाला की न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून खास करून प्रेक्षक वर्गाला आपण काय सांगू इच्छितात? एक तरुण वर्ग की शिक्षण पूर्ण झालेलं असतं परंतु नोकरी नसते, अशा वेळी तुम्ही तरुणांना काय सांगू इच्छिता? तरुण वर्गाला मला एकच सांगायचं आहे की म्हणजे ज्यांची म्हणजे परिस्थिती हालाकीची असते, म्हणजे जमीन कमी आहे, की जेणेकरून 1-2-4 एकर जमिनीचं बागेत खचून जायचं नाही असं. खचून जायचं नाही, आणि होईल तेवढं म्हणजे खेडेगाव, म्हणजे गाव सोडून, खेडेगाव म्हणून नाही, गाव सोडा तुम्ही, चौकात थांबायचं सोडा तुम्ही, बाहेर म्हणजे टपरीवर बसायचं सोडा तुम्ही, आणि ते सोडून तुम्ही कुठलाही एक म्हणजे काही तुम्ही धंदा, हॉटेल म्हणा, कुठलाही सुरू करा, कुठलाही धंदा सुरू करा, काम करा तुम्ही. म्हणजे पोटा पाण्याचं बघा शेवटी. पोटा पाण्याचं बघा, अनुभव घ्या. ज्यावेळेस तुम्ही काम करायला लागता, अनुभव घेता, तिथून पुढे तुम्हाला म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे स्वतःची भाकर स्वतः कमवायची, कमवा शिकवा, लोकांच्या हाताकडे पाहायचं नाही. पाहिजे नाही. पाहिले आपण श्रीकृष्ण ॲटो सर्व्हिसेस विमल सृष्टी केज रोड अंबाजोगाईचे मालक असलेले महादेव बाप्पा लक्ष्मण करपे हे सांगतायत की स्वतःच्या मेहनतीने माणूस पुढे जातो, कष्टाने पुढे जातो, आणि त्यासाठी आपण जिद्द, तयारी ठेवली पाहिजे. आणि बाप्पाने हेच दाखवून दिलं की कष्ट हेच भांडवल आहे, आणि या तरुणाने खऱ्या अर्थानं या उद्योग विश्वामध्ये स्वतःचा एक ठसा, स्वतःचं नाव तयार केलं आहे. परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने महादेव बाप्पा लक्ष्मण करपे यांच्या कार्याला त्रिवार सलाम. बाप्पा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि या उद्योग विश्वामध्ये परत एकदा आणखी फार मोठी एक गगन भरारी घेण्यासाठी लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल श्रीमंत खांडेकर आणि रामदास तरशेसह संतोष रोकडे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.